मग देश माझा वाटू द्या. खरंच वाटला पाहिजे हो महाराज. आमच्या जीवनामध्ये का अशा प्रकारची ही अस्थिरता येते ह्याचे कारण हेच आहे. देव माझा वाटत नाही, धर्म माझा वाटत नाही, संत माझे वाटत नाहीत आणि देश माझा वाटत नाही. हे वाटले ना आपलं जीवन आनंदी झालं. पहा आपण कधीतरी विचार करून आपण इथं सुखाने आनंदाने राहतो. आता 1 महिना झालं युद्ध चालू आहे. चालू आहे का नाही? त्या युद्धामध्ये किती घात होत आहे, त्यांचा घात होत आहे. इकडं आपल्याला झळाया पोचत आहेत का नाही? म्हणून आपल्या देशाच्या सीमेवर आपले जवान कितीतरी वज घेऊन पाठीवर उभे आहेत आणि मोठी असणारी बंदूक घेऊन सज्ज आहेत. हातात मृत्यू घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी उभे आहेत, आनंदी आहेत. का? माझ्या देशातला बांधव आज समाधानाने जगू शकतो याच्या करता ते आनंदाने मृत्यू घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत. मग आपल्याला का वाटू नये त्यांच्याबद्दल माझे आहेत म्हणून? आपल्याला का वाटू नये शेतकरी कष्ट करणारा माझा आहे म्हणून? का आपल्याला वाटू नये मजूर माझा आहे म्हणून? विठाल देव माझा वाटावा. काय? देव माझा वाटावा आणि आपण जे ते देवाचे वाटावे. देव माझा वाटावा आणि मी देवाचा वाटावा. आणि हे त्या दिवशी वाटलं त्या दिवशी तो देव आणि मी वेगळा नाही ही भावना अशा प्रकारची तयार झाल्याशिवाय राहत नाही. ही तिसरी भगवंताच्या जवळ जाणारी अशा प्रकारची शरणागती. विठाला विठाला साधू संतांनी भगवंताशी सगळे नाते जोडले. आम्ही नाते जोडतो ते कोणाशी? श्रीमंत आमचा जर का अशा प्रकारचा पाहुणा असेल तर त्याच्याशी. आणि जर का त्याच्यातून पदावर असले होतं मग लई जोडतात माणसं. ते का नाही आमच्या फार जवळचे. मग किती का लांबून असं ते जवळचे करतात. आणि एखादा गरीब असला तर ते जवळचा असला तर त्याला लांबून ते हाय आमचं लांबून नाते. ही आमची अशी नात्याची तारा. पण जाऊया इतर नाते जाऊ द्या पण भगवंताशी जोडा. साधू संतांनी सगळे नाते भगवंताशी जोडले. विठ्ठल बाप माई चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणी आता नाही दुसरी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणून आपल्याला देव माझा वाटावा. खरं सांगू का? 4 गोष्टी माझ्या वाटाव्यात. 4 गोष्टी माझ्या वाटाव्यात. ज्या माझ्या वाटतात ते वाटू द्या. पण या 4 गोष्टी माझ्या वाटल्या ना त्या माझ्या ह्याच्यातच येतात. आपल्याला कोण माझं वाटतंय? घर माझं वाटतंय, सगळे घरातले माझे वाटतात, पुन्हा ते सगळे माझे वाटतात. ही इतकंच आपलं माझं, एवढंच माझं आहे, एवढंच माझं, इतकंच माझं वाटतं ना. हे वाटू द्या, त्याच्यात काही बाधा येणार नाही. पण हे माझं वाटत असताना अगोदर देव माझा वाटू द्या. हे माझं वाटत असताना धर्म माझा वाटू द्या. हे माझं वाटत असताना संत माझे वाटू द्या. आणि हे माझं वाटत असताना हा देश माझा वाटू द्या. विठाला विठाला इतकं जरी वाटलं ना आपलं जीवन सुखी झालं महाराज. इतकं जरी वाटलं ना आपलं जीवन सुखी झालं. देव माझा वाटला आपलं जीवन सुखी झालं. धर्म माझा वाटला आपलं जीवन सुखी झालं. संत माझे वाटले आपलं जीवन सुखी झालं. आणि देश माझा वाटला कधी दुसऱ्याचा द्वेष करणार नाही. का? तर माझाच आहे ते. देश माझा वाटला ना, देश माझा वाटला ना तर मग द्वेष करणारच नाही, मत्सर करणारच नाही, राग कोणाचा येणारच नाही. म्हणून त्याच्यासारखा आनंदी तोच राहणार. इतकं झालं तरी आपलं खूप काम झालं. रामकृष्ण
पावला प्रसाद इच्छा घे के महाराज नाशिक यांना साथ देतील राम हरी महाराज प्रभाने ah
पावला प्रसाद पावला प्रसाद इच्छा केली इच्छा प्रसाद समजोनी पदामुजे पदामुजे विके समजोनी सोडोनी
विकसित जोडून विकसित जोडून विकसित जोडून विकसित समजोडून जोडून पदांबू मुझे विकसित समजोडून पदांबूजे विकसित वाह बजा विकसित मथम जोडूनी पदांबूजे समजून पदा
सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कंदरं कंदनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाद्याय जे जे स्वसम्यध्याय आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे या बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन गायक लोकांची आवाज सोड दुसरे चरणा संतांची याद त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानील संताशी रंजवो चित्ताशी आपुलिया नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा नेनते नेनते काहीच मी नेनते म्हणून देवे तुम्हा ती निरविले नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेर पावला प्रसाद इच्छा केली तैशी पावला प्रसाद इच्छा केली तैशी झालिया चित्ताशी समाधान माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडुनी पदांबुचे सांभाळिता येऊ नेदिता उनीव अधिकार गौरव राखे तैसा माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडुनी पदांबुजे तुका म्हणे सर्वांतरबाह्य आहे तुका म्हणे सर्वांतरबाह्य आहे जया तैसा राहे कवळुनी माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडुनी पदांबुजे विठाला दादा विठ्ठला la
मागवला प्रसाद इच्छा केली तैशी झाले या चित्ताशी समाधान माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडुनी पदांबुजे. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. तुकोबारायच्या जीवनामध्ये दिव्य अनुभूती प्राप्त झाली आणि ती अनुभूती ज्याच्यासाठी प्राप्त करण्याकरता गेली होती त्यांच्याद्वारे त्यांना प्रसाद रूपाने प्राप्त झाली. तो झालेला अनुभूतीचा प्रसाद तुकोबारा अनुभव व्यक्त करतात. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आणि म्हणून आज आपल्या या सुकळी गावामध्ये दरवर्षाप्रमाणे परंपरागत चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि यावर्षी विशेषत्वाने नवीन अशा प्रकारच्या जागेमध्ये मंदिराची उभारणी झाली, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली, कलशरोहण झालं आणि सगळा आनंदी आनंद परिपूर्णता असते. मंदिराचं काम सुरू केल्यानंतर ती जितक्या लवकर पूर्ण होईल जितक्या लवकर भगवान परमात्मा विराजमान होईल तितका अशा प्रकारचं अधिकाधिक फल असत आणि म्हणून आपलं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. अल्प कालावधीमध्ये मंदिराचं अशा प्रकारचं काम सुरू केलं आणि योग असा सत्य संकल्पाचा दाता नारायण. भगवान परमात्मा सत्य संकल्प केल्यानंतर त्याची इच्छा पूर्ण करण्याचं काम त्याचं असतं आणि म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याकडून योग्य वेळी अशा प्रकारचं त्या मंदिराचं पूर्ण काम झालं. मूर्ती योग्य वेळेमध्ये अशा प्रकारच्या भेटल्या, काही सुंदर आकर्षक मूर्ती भेटल्या. भगवान महारुद्राची, भगवान पांडुरंगाची आणि माता रुक्मिणी मातेची असा हा नूतन जागेमध्ये उत्सव पहिल्या वर्षीचा आणि म्हणून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व गावकरी मंडळीच्या द्वारे ही सेवा माझ्याकडे आज 5वा दिवस 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. उत्सवामध्ये काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत कथा, रामायण कथा आणि हरिपाठ आणि हरिकीर्तन, अन्नदान अशा स्वरूपाचा कार्यक्रम आणि या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी वयोवृद्ध, तपोवृद्ध, तरुण मंडळ आणि माता भगिनी आणि या ठिकाणी असणारे गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य महाराज अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला तुकोबारायचं चिंतन आपल्या पुढे मांडतो, सेवेला पूर्ण विराम देतो. आपण माझा अशा प्रकारचा फार मोठा गौरव केला त्याही बद्दल आपलं ऋण व्यक्त करतो. खरं म्हणजे मला हे आवडत नाही, परंतु आपल्या प्रेमास्थो अशा प्रकारचा हा भाग सगळा मी सहन करतो. नसता मला फार हे पाया पूजणं वगैरे हे आवडत नाही, परंतु आपली इच्छा आहे ना, ठीक आहे, काही हरकत नाही. आपण मोठ्या प्रेमाने अशा प्रकारचं या ठिकाणी गौरव केला. तुमच्या गौरवाला माझा
साष्टांग दंडवट करतो आणि ईश्वराला सुरुवात करतो. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या जीवनामध्ये दिव्य अनुभूती प्राप्त झाली. त्या अनुभूती अशा प्रकारची प्रसाद रूपाने प्राप्त झाली. साधू संतांची अशा प्रकारची अनुभूती तुमच्या आमच्या जीवनामध्ये उपयोगी पडत असते. साधू संतांचं जीवन चरित्र पाहिलं ना, आमचं जीवन अशा प्रकारचं उजळत असत. म्हणून संतांचं अशा प्रकारचं चरित्र पाहत जावं. संतांच्या कथा ऐकत जाव्यात, देवाच्या कथा ऐकत जाव्यात. का आमच्या जीवनामध्ये उजाळा प्राप्त होत असतो. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता दीपू दिशे पाहता आपुली वस्तू. ज्ञानोबा म्हणतात, फार सुंदर दृष्टांतानं सांगतात. ज्याप्रमाणे त्यांचं जीवन पाहिलं असताना आपल्याला कसं काय बरं आपल्या जीवनामध्ये उजाळा प्राप्त होईल. माऊलीनं उदाहरण दिलं. दिवा लावला आणि दिव्याच्या साह्याने आपलीच वस्तू आपल्याला जशी प्राप्त होते, तसं संतांच्या जीवनाने आमचं जीवन उजळतं. विठाला आणि म्हणून संतांचा अनुभव आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा उपयोगी पडतो. तुम्ही आम्ही अशा प्रकारचं जीवनामध्ये शोधत असतो. ते काय? सुखच शोधत असतो ना, नाही का? कोणीही जरी काय विचारलं तर कोणालाही प्रत्येक जण अशा प्रकारचं काय करीत असतो? सुखच शोधत असतो, नाही? तसं साधू संतही अशा प्रकारचे सुखच शोधतात ना. साधू संतही सुखच शोधतात. तुम्ही आम्हीही सुखच शोधतो आणि त्या सुखाच्या चिंतनाने त्या दृष्टीने आम्ही वाटचाल करतो. तुमची आमचीही वाटचाल चालू असते, संतांची वाटचाल चालू असते. तुमच्या आमच्या वाटचालीमध्ये दुःख पदरी पडतं, संतांच्या वाटचालीमध्ये सुख प्राप्त होतं. विठाला विठाला प्रत्येक जीवाच्या ठिकाणी, माणसाच्या ठिकाणी, लहान लेकरापासून ते मोठ्या माणसापर्यंत, वयोवृद्ध माणसापर्यंत कोणाला विचारलं तुम्हाला काय आवडतं तर सर्वजण म्हणतात सुख आवडतं. सुखम सर्वाय रुच्यते. सगळ्याला सुख आवडतं. बरं, असंही काही नाही. लहान लेकराला आवडतं, मोठ्या माणसाला आवडतं, महिलाला आवडतं, श्रीमंताला आवडतं, गरीबाला आवडतं, राजाला आवडतं, प्रजाला आवडतं. सगळ्याला 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 सुखम सर्वाय रुच्यते. सुख पाहिजेच पाहिजेच पाहिजेच. कोणी नको म्हणतं का? मज लागी दुःख व्हावे आयशे कोणी भाविना जीवे. नवांचिता दुःख पावी येणे न संभवे स्वतंत्रता. सुखाची इच्छा आहे, सुखासाठी प्रयत्न आहेत, वाटचाल चालू आहे, पण भेटत नाही. कोणी दुःखाची इच्छा करीत नाही, दुःखासाठी वाटचाल चालू नाही, तरी पण भेटल्याशिवाय राहत नाही. भेटत का नाही? भेटतच. नवांचिता दुःख पावी येणे न संभवे स्वतंत्रता. सुखाची इच्छा आहे. बरं, आता सुखाची आपण व्याख्या जर का करू गेलो तर सुख सुख म्हणजे तरी काय हो? सुख सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काय असं जर का विचारलं तर वेगवेगळ्या साधनाद्वारे अशा प्रकारच्या विषयाद्वारे आपल्याला सुख प्राप्त होतं का नाही? कोणाला अशा प्रकारचं गाण्यामधून सुख प्राप्त होत असेल, कोणाला विशिष्ट पदार्थाचं सेवन केल्यानंतर अशा प्रकारचं सुख प्राप्त होत असेल, कोणाला डोळ्याने विशिष्ट स्वरूपाच्या गोष्टी पाहिल्यानंतर अशा प्रकारचं सुख प्राप्त होत असेल. सगळ्या इंद्रियाद्वारे अशा प्रकारचं सुख पाहिजे ना.
सुख पाहिजे. पण सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काय? ज्यावेळी त्या विषयाच्या द्वारे चित्ताच्या ठिकाणी द्रवीभूत होऊन जे समाधान प्राप्त होतं त्याला सुख म्हणतात. विठ्ठला विठ्ठला या चित्ताच्या ठिकाणी जी गोष्ट द्रवीभूत होते त्याद्वारे अशा प्रकारचं, मग कोणतीही गोष्ट असू द्या, त्या चित्ताच्या ठिकाणी ती अशा प्रकारचं द्रवीभूत झाल्यानंतर ते चित्त स्थिरावतं. स्थिरावलेलं चित्त समाधानाला प्राप्त होतं. आणि समाधान म्हणजे सुख, निरातिशय समाधान म्हणजे सुख. मग चित्त चंचल तितकं दुःख, चित्त स्थिर तितकं सुख. विठ्ठला विठ्ठला मग हे चित्त कधी स्थिरावतच नाही ना? का स्थिरावतंय? नाही ना स्थिरावत. बर त्याला का स्थिरावत नाही असं विचारलं तर ते ज्याच्या ठिकाणी चाललेलं आहे ते पदार्थच अस्थिर आहेत. विठ्ठला विठ्ठला ज्याच्याकडे लक्ष गेलेलं आहे चित्ताचं, त्या पदार्थावर जे थांबलेलं आहे ते पदार्थच स्थिर नाहीत ना. काय आहेत? नाहीत ना, नाहीत स्थिर. स्थिर अजिबात नाहीत, सगळे अस्थिर आहेत. तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही. तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही, स्थिर राहे ऐसे नाही. बिन काही स्थिर राहे ऐसे नाही. आहे का हो? सगळं अस्थिरच चाललेलं आहे ना, चंचलच आहे, पुढं पुढंच पळतंय, त्याच्या ठिकाणी चित्त पळते. मग चित्त त्या अस्थिर च्या ठिकाणी जात असल्यामुळे ते कधी स्थिर होत नाही. का होतंय? नाही. मग त्या चित्ताला या विषयाद्वारे अशा प्रकारचं काही कालांतरापुरतं असं वाटतं की आता स्थिरावलंय, पण स्थिरावलंय म्हणता म्हणता अस्थिर होत, म्हणता म्हणता अस्थिर होतं का नाही? ह्या संसारातल्या गोष्टीच अशा आहे. तो तुमच्यात नाही, माझ्या सगळ्या अशा प्रकारचं. कालचं आज नाही, आजचं उद्या नाही, उद्याचं परवा नाही. सगळं पळणार आहे, स्थिर नाही, अस्थिर नाही, स्थिर नाही, अस्थिर आहे. आणि त्यामुळे याच्यावर चित्त द्रविड होतं, याच्यावर चित्त बसतं आणि त्यामुळे त्याची फटफजिती होते. त्याच्यामुळे ते कधी स्थिरावलं जात नाही आणि स्थिरावलं न गेल्यामुळे आम्हाला सुख भेटत नाही. बरं, याचा कधी शोध बी घेत नाहीत की का बरं हे अस्थिर राहायला लागलंय म्हणून. तुम्ही म्हणाला असं कोण म्हणतंय शोध घेत नाही? प्रत्येक जण शोध चालूच आहे ना, घ्यायचा, याला स्थिर करायचा. याला स्थिर करण्याकरता तशा प्रकारचे आमचे सकाळपासून झोपेपर्यंत प्रयत्न चालू असते, नाही का? नाही का? प्रत्येक जण शेतकरी असेल, शेतामध्ये कष्ट करीत असेल,
नोकरदार असेल, नोकरीमध्ये कष्ट करीत असेल, सगळ्या गोष्टी सगळ्या करतो. कशा करता? त्याला स्थिरता भेटावी म्हणून का अस्थिरता भेटावी म्हणून? स्थिरता भेटावी, समाधान वाटावं, आनंद वाटावा, याच्यासाठीच तो कष्ट करतो ना. मग भेटतय का त्याला? नाही ना. का भेटत नाही? संसारातल्या जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्या सगळ्या अस्थिर आहेत, आसार आहेत, खोट्या आहेत. आसार खलु संसारो दुःखरूपी इमोकहा सूत कश्य धन कश्य स्नेहवानम ज्वलते निसम दुःख बांधवडी आहे सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, बांधवडी आहे हा संसार. सुखाचा बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, इथं सुख नाही. सुख नाही कोठे आली या संसारात, वाया हवा घरी होऊन जा, वाया हवा घरी. सुख नाही कोठे आली या संसारात, वाया हवा घरी होऊन जा, वाया हवा घरी. सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हवो बरी होऊ नका. श्रेष्ठ उपदेश दिला साधू संतांनी. का तर हा अस्थिर आहे, खरा नाही. हा. लटका हा येवार, सर्व हा संसार, वाया येरझार हरिविन. आणि त्याच्यावर आपण आरूढ झालो, कसं काय व्हायचंय? पण ते पुढे गेले ते त्याच्या माग चालूच आहे. पुढचे चालले तर त्याच्या माग, पण ते पुढचे आंधळेत आणि त्याच्या माग लागले हे. आणि मग ह्या त्या आंधळ्याने म्हणून, अरे तू माझ्या माग येलच पण मी आंधळा आहे, माझं काही खरं नाही असं म्हणावं. ते काही म्हणत नाही. माग लागले तर लागू द्या आंधळ्याला. आंधळ्याला धरलं. आता हे आंधळ पुढे गेल्यावर खाट्यात पडलं, हे पडल्यावर मागचं राहतं. हे आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे गात एके वेळे मागे पुढे. अशी ही संसारातली गती. पुढे चाललेत, त्यांच्या मागे चाललेत. मग याचा शोध कधी घेत नाहीत. दुःख का पडतं? आमच्या साधू संतांनी तुमच्या आमच्यासाठी शोध घेतला बरं का. खरं पाहायला गेलं तर त्यांना काही करणीय गरज नाही, काही करायची गरज नाही, काही आवश्यकता नाही. ज्यांनी भगवान परमात्म्याशी एकरूप झालेले आहेत त्यांना काही करण्याची गरज नाही, काही करणीय शिल्लक राहिलेलं नाही. परंतु तेच संत या भूतलावर तुमच्या आमच्यासाठी अवतीर्ण होतात. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. कशा करता येतात? तुमच्या आमच्यासाठी. अवतार तुम्हा धराया कारुण उद्धराया जन जड जीव. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले.
संत जगी अवतरले उद्धारावया आले दीन जना तुमचा आमचा उद्धार करण्याकरता या भूतलावर अवतीर्ण झाले येतो हिताचा कळवळा पडती हाती मून काळा विनाकारण काळ्याच्या जबड्यात जात आहेत मग इथं आल्यानंतर अधिष्ठान रूपाने भगवान परमात्म्याला विराजमान केलं जसं आता तुम्ही मारुतीरायाला भगवान पांडुरंगाला आईसाहेबाला या ठिकाणी विराजमान केलं हे विराजमान केला तुम्ही केलं का नाही तसं साधू संतांनी हा बाबा काय होता अहो काहीच नव्हता आणि काय होता म्हणजे काय काही नवनिया काही एक होता काहीच नव्हता याला आकाराला आणलो आला अशी आकारा मुचिया चाडा तुका म्हणे भिडा व्यक्तीची या आकाराला आणलं त्याला अधिष्ठान रूपाने उभा केलं आणि मग त्या अधिष्ठानाकडे भक्ती कशी करावी हेच दाखवून दिलं विठाला अधिष्ठान रूपाने भगवान परमात्मा उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर भगवान परमात्माकडे अधिष्ठान त्या अधिष्ठानाच्या पुढे काय पाहिजे भगवंताची साधना करण्याकरता अनुष्ठान पाहिजे अधिष्ठानाच्या पुढं अनुष्ठान पाहिजे अनुष्ठान जर का भगवान परमात्म्याविषयी खरं अंतकरणातून केलं तर त्याच्यातून निर्माण होत असतो तो अनुराग अनुराग म्हणजे जीवनामध्ये त्यागासहित भगवत प्रेम निर्माण होणं याला अनुराग म्हणतात विठ्ठल विवेकासहित वैराग्याची बळ दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा वैराग्य पाहिजे पण वैराग्य म्हणजे करपट वैराग्य नाही पाहिजे वैराग्य कसं पाहिजे विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा नाही तर घरात भांडणं झाली आणि मग हे राग राग निघालं मी जात असतो बरं का कुठे बी आता हे हमेशाच ऐकून कदरून गेले एके दिवशी म्हणले जा बरं कुठं जायचं तुम्हाला विठाला जा म्हणल्यावर तळपायाच्या मस्तकालाच गेली याच्या पिठाचा डबा हातात घेतलेला ते भाकरी करायलेली ते तसंच पिठाचा डबा घेतला आणि दणकून आबळला सगळ्या अंगावर ते पीठ उडालं ते मिश्यामध्ये पीठ गेलं असं भूतासारखं दिसायले तसंच निघालं सगळे म्हणालेत नाकानं जाऊ बाया म्हणल्या माय आपा नाकानं जाऊ इथं कोणी आपा असले तर सोडून विठाला आहे गेलं राग राग आणि गाडी बी भेटली लवकर तशा टायमाला लय भेटती हो त्याला वाटलं भेटून येईन मग इथं कोणतरी न्यायला यावं पण गाडी भेटली लागली परळीच्या गेलं स्टँडवर मला इथं काय करावं चला वैजनाथाचं दर्शन घ्यावा तिथं गर्दा नाही दर्शन लगेच झालं भूक लागली पोटात केळं घेतले डझनभर म्हणला म्हातारीनं खाल्ले का नाही कोणाला माहिती आपल्याशिवाय कोण आहे तिला बसलं ना वापस गाडीतून आलं असलं वैराग्य काय कामाचं हो विवेक असं वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैशी याला अनुराग म्हणतात बरं का वैराग्यासहित भगवंताविषयी अशा प्रकारचं प्रेम निर्माण होणं याला अनुराग म्हणतात असा अनुराग जगद्गुरु तुकोबरायाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला भगवंताने अधिष्ठान रूपाने भगवंताशी अनुराग निर्माण झाला आणि मग या ठिकाणी अनुरागानंतर जी साधना असती ती भगवत चिंतनाची मग ते प्रेमाने बरं का मग किती काळ भगवत चिंतन करायलेत याचा
अंदाज लागत नाही. किती बी वेळ भगवंताचं चिंतन करायला तर त्याचा ताळमेळच लागत नाही, किती वेळ करायला म्हणून तर तुकोबरायचं जीवनामध्ये तसं होतं महाराज. एक वेळेस काय झालं, तुकोबराय भगवान पांडुरंगाच्या वारीला पंढरीला निघाली आणि पंढरीला निघाल्यानंतर माळशिरसला त्या ठिकाणी आली आणि माळशिरसला आल्यानंतर सगळे लोक जमा झाले आणि म्हणले महाराज कीर्तन करा. म्हणले ते तर माझ्या आवडीचंच आहे, करतो ना कीर्तन, करतो कीर्तन. तुम्ही एवढे जमा झालात, आनंद वाटला मला, तुम्ही एवढे कीर्तन करा म्हणाले, करतो ना मग कीर्तन, मग काय हरकत नाही. मग सगळं सज्ज झाले, घोंगडी टाकली, सगळे सतरंज्या टाकल्या, महाराजाला घोंगडी टाकली आणि मग महाराजांनी विणा घेतला आणि जे भजन सुरू केलं का नाही, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्यांना वाटलं थोडा वेळ म्हणतील, पण महाराज थांबायलाच तयार नाहीत. इतकं चिंतन सुरुवात झालं, याला म्हणतात अनुराग बर का. इतकं चिंतन सुरू झालं तुकोबरायचं की डोळे मिटून भगवंताचं चिंतन जे सुरू झालं ना, लोक कटाळून गेले. म्हणले रूपाचा अभंग बी राहिला, सगळंच राहिलं, रामकृष्ण हरीच कौरुक आहे. एक एक हळूच निष्ठायला सुरुवात झाली, एक एक निष्ठलं, पण एक अडकलं होतं, त्याची घोंगडी राहिली होती, विठाला विठाला. अशा उड्या मारता मारता कधी कसे तरी डोळे उघडले महाराजाचे, बघितलं तर कोणीच नाही ना, कोणीच नाही. आणि मग महाराजांनी बघितल्यानंतर महाराजाला दुःख झालं. महाराज म्हणून अभंगातून सुंदर वर्णन केलं महाराजांनी, काय की मी हे भगवंता, मी भजन हे या लोकांसाठी गातो, परंतु हे लोक त्याच्याबद्दल उदास आहेत. फार सुंदर वर्णन केलं विठाला. क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला. एक तो सबा जग ही पूरा, एक तो समाये जग ही पूरा, एक तो सबा ही जग ही पूरा, एक तो समाये जग ही पूरा. खेलो अपने राम 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 खेलो अपने राम. कोई सुनने वाला, कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. एक तो समा गए भुला, सबे भुला, एक तो सभा गए भुला, सबे भुला. अपने क्या गाऊ कोई सुनने वाला. काय उपयोग आहे मी गाऊन, कोणी ऐकायलाच नाही. सुनने वाला देखतो सबई जगई भुला. शेवटी भगवंताला म्हणले जाऊ द्या देवा, कशाला खेलो आपले रामई साथ, जैशी वैशी करो मात. पण कदाचित त्यांच्या चित्तामध्ये खेद व्यक्त झाला तुकोबरायच्या. कदाचित माझी वाणी गोड वाटत नसेल लोकांना, माझी वाणी रुष्ट असेल. काशी लावू मधुरा बाणी, रेजे आईसे लोक बिराणी.
केलो अपने राम ही साथ जैसी वैसी करहु मात. आणि तितक्यात ते घोंगडीवालं होतं, त्याच्यात आनंद वाटला, एक का होईना आहे केलो आपले राम ही साथ. म्हणजे आनंद वाटला बाबाला. बाबा का होईना बसलेत, बाबा का होईना बसलेत. आनंद वाटला न तुकोबराने आनंदाच्या भरात उडी मारली न त्यांनी घोंगडी ओढली तर पुन्हा वापस आलं नाही. विठाला तुकोबराईने बघितलं न म्हणले काय कमाल आहे, सगळेच गेले न हे बी गेलं ना. पण ह्या लोकांना का कळत नाही की गोड आवाज नाही गरज, भगवंताला गोड आवाजाची गरज नाही. नाही जरी तुझं मधुर उत्तरे निजला सुसोरे नाही देवे नाही तया विण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. गिरिधर लाल तो भाव का भुका राग कला नाही जाणत तुका. खेलो अपनी राम साथ जैसी वैशी करो मात. मुद्दा संपला. असं प्रेम निर्माण व्हायचं कुठेही भजन करीत असताना. असं प्रेम निर्माण होतं ते अनुरागामध्ये होतं. म्हणजे विवेक असं वैराग्य असतं, त्याला अनुराग म्हणतात. अशा भजनाने अशा चिंतनाने भगवान परमात्मा जवळ येतो, उभा राहतो. ही शक्ती तुकोबारायची होती. तुकोबाराय भजन करायले ना की तुकोबारायच्या जवळ भगवान परमात्म्याने येऊन उभा राहावं. तुका वाहे टाळी उभा वाहे टाळी उभा सन्निध जवळी. भगवान परमात्मा जवळ आले. भगवान परमात्मा म्हणला तुकोबार आहे, तुकोबार आहे, तुकोबार आहे. तुकोबारायच्या जवळ उभा राहील. तुकोबारा म्हणले देवा मी तुमची साधना करायलो कशा करता तुमची तुम्हाला माहित आहे मी कशा करता करतो. आणि मग त्याच्या करता करतो ते आपण मला प्राप्त करावं. ते प्राप्त झालं. हे चित्त जे आहे ना ते आता कुठं फिरू नये. माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे तरी काही. दरोणिया बाई भुवा तारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाली मुकुट सकळा मणी धन्य तुझी ठोपा. मग हे चित्त स्थिर झालं पाहिजे. झालं. भगवान परमात्म्याने तुकोबरायच्या पुढं नाही म्हणायचं काय लाग आहे. आणि मग ते चित्त स्थिर झालं. स्थिर झालं की आता जीवनातलं सगळं दुःखच नष्ट झालं. भगवान परमात्म्याने तो प्रसादच दिला. हेच महाराज पावलो प्रसाद
व्यक्त केली होती ना, ती इच्छा माझी परिपूर्ण झाली. काय इच्छा, भगवंताची खूप सेवा केली, खूप सेवा केली, खूप सेवा केली. आणि सेवा करीत असताना त्या सेवेच्या मोबदल्यात कधीच काही मागितलं नाही. खूप सेवा केली. आणि मग भगवान परमात्म्याने सेवा केल्यानंतर ते सेवेचा फल म्हणून भगवान परमात्म्याला काय इच्छा व्यक्त केली, ती अंतकरणातले भाव. कारण भक्तांचे अंतकरणातले भाव भगवान परमात्मा जाणतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव स्वैरा, देव स्वैरा, देव स्वैरा दिनांचा. आणि बुलट अशा प्रकारचं मागण्याकरता त्यांनी मुखातून काहीतरी मागावं अशी इच्छा अशा प्रकारची भगवंताची असतो. मागण्याची आस पायी मुखाकडे आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागत नाहीत ना, मग मनात आणतील ना. मनात आणलं रे, आणलं की त्यांची इच्छा पूर्ण करायची. मनसे काय मागा मागा, मनसे काय मागा मागा, मनसे काय मागा मागा, मनसे काय मागा मागा मागा, मनसे काय मागा मनसे काय मागा मागा, मनसे काय मागा मनसे काही मागा हेच दे गा पांडुरंगा. पण अंतकरणातले भाव जरी प्रगट झाले ना भक्ताचे, मुखाद्वारे मागत नाहीत ना, मग अंतकरणातले भाव प्रगट झाले. मागण्याची आस पाहे मुखाकडे आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ मनामध्ये आणलं ना त्याने, त्याची इच्छा पूर्ण करायची. मग तुकोबराने सेवा केली आणि मनामध्ये आणलं काय, हे चित्त तुमच्या जवळ राहावं. आई केली मात, पूर्ण केले मनोरथ. प्रेम वाढविले देवा, बरवी घेऊन या सेवा. सेवा घेतली आणि त्याच्या बदल्यात निरातिशय ते चित्त स्थिर केलं, निरातिशय समाधानाला प्राप्त झाले. हा प्रसाद आहे भगवान परमात्म्याचा. हा खरा प्रसाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. कोणचा? तर भगवंताची प्रसन्नता, म्हणजे भगवंताच्याकडे चित्त हे स्थिर झालं पाहिजे. हे झालं रे झालं, हे कामच झालं. म्हणून पावलो प्रसाद, इच्छा केली तैशी, झाले या चित्ताशी समाधान. समाधान म्हणजे सुख. सर्व सुखाला आम्ही प्राप्त झालो. आणि दुसरी गोष्ट सांगू का, भगवान परमात्म्याच्या जवळ राहिलं रे राहिलं की दुसरं सुख कुठं पाहायचं. कारण भगवान परमात्माच सुखरूप आहे. सुखरूप आहे तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तू. सुख दुसरं नाही, सुख त्याचंच नाव आहे, म्हणजे देवाचं. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. कोणा कोणाचा देव घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. कोणा कोणाचा देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. भगवान परमात्मा म्हणजे सुख. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंग. म्हणजे सगळ्या संतांचा अनुभूत काय आहे, तर भगवान परमात्मा सुखरूप आहे. सुखाचे जे सुख चंद्र भागे तटी, कुंडली कापाटी उभाचे, कुंडली
उभा आहे सुखाचे हे सुख चंद्रभागे चंद्रभागे उभा आहे कुंडलिका पाठी उभा आहे उभा आहे सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी कुंडलिका पाठी उभा असे असा जो भगवान परमाचा सुखाचा सुखनिधी सुख सागरू झाला मग निरातिशय समाधान प्राप्त झालं म्हणजे भगवान परमात्माच प्राप्त झाला दुसरं काही नाही निरातिशय समाधान मग तुको बरं आम्हालाही असं समाधान पाहिजे ना आम्ही बी अशा अस्थिर समाधानामध्ये समाधानी नाहीतच असलं समाधान काय कामाचा आज आहे ना उद्या नाही असलं समाधान काय उपयोगाचं आम्हालाही निरातिशय समाधान पाहिजे ना मग आम्हाला भेटेल का म्हणले का बरं भेटणार नाही तो देण्यासाठीच तो उभा राहिलेला आहे हेच महाराज दुसऱ्या चरणातून माय बाप माझा उभा पांडुरंगाने माय बाप माझा उभा कृपादाने 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 विटे समजोडोनी पाद पूजे विटे समजोडोनी पाद पूजे माय बाप माझा उभा कृपादाने माय बाप माझा उभा कृपादाने विटे समजोडोनी पाद पूजे विटे समजोडोनी माय बाप माझा उभा कृपादाने माय बाप माझा उभा कृपादाने माय बाप माझा उभा कृपादाने विटे समजोडोनी पाद पूजे विटे समजोडोनी पाद पूजे माय बाप माझा उभा कृपादाने विटे समजोडोनी पाद पूजे विटे समजोडोनी पाद पूजे माय बाप माझा उभा कृपादानी विठे समजोडोनी पदांबुजे असा जो भगवान परमात्मा आहे तो माझा माय बाप उभा आहे आणि कृपाळू घणे उभा कृपा दानी कृपाळू आहे आणि दानी आहे कृपाळू आहे आणि दानी आहे खरं सांगू का याच्यासारखा औदार्यवान कोण नाही याच्यासारखा ऐश्वर्यवान कोण नाही ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य हे साई गुणवर्य वस्ती जेथे मनोनी तो भगवंतो ज्ञान वैराग्य ऐश्वर्य असा जो भगवान परमात्मा 6 गुण इतका तर नाही अनंत अनंत गुणाने जो विभूषित आहे अनंत म्हणते माझी या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या असा अनंत गुणाने विभूषित असणारा भगवान परमात्मा ऐश्वर्य संपन्न असणारा भगवान परमात्मा औदार्यवान असणारा भगवान परमात्मा तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र कैवल्याश पवित्र वैर्याही दिदले माय बाप माझा उभा कृपादानी विटे समजोडुनी पदांबुजे पण तो आपला वाटला पाहिजे हेच तर भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे बर का शरणांगतीचे प्रकार सांगत असताना मधुसूदन सरस्वतीने सुंदर सुटसुटीत 3 प्रकार सांगितलेले आहेत भगवंताकडे
त्यांनी जवळ घ्यावं आपल्याला, असं सोपे सुटसुटीत 3 अशा प्रकारचे. पहिलं, देव माझा वाटावा. काय? देव माझा वाटावा आणि आपण जे आहेत ते देवाचे वाटावेत. देव माझा वाटावा आणि मी देवाचा वाटावा. आणि हे ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी तो देव आणि मी वेगळा नाही ही भावना अशा प्रकारची तयार झाल्याशिवाय राहत नाही. ही तिसरी भगवंताच्या जवळ जाणारी अशा प्रकारची शरणागती. विठाला विठाला साधू संतांनी भगवंताशी सगळे नाते जोडले. आम्ही नाते जोडतो ते कोणाशी? श्रीमंत आमचा जर का अशा प्रकारचा पाहुणा असेल तर त्याच्याशी. आणि जर का त्याच्यातून पदावर असले होतं मग लईच जोडतात माणसं. ते का नाही आमच्या फार जवळचे. मग किती का लांबून असं ते जवळचे करतात. आणि एखादा गरीब असला तर ते जवळचा असला तर त्याला लांबून, हा ते हाय आमचं लांबून नातेवाईक. ही आमची अशी नात्याची तरा. पण जाऊ द्या, इतर नाते जाऊ द्या, पण भगवंताशी जोडा. साधू संतांनी सगळे नाते भगवंताशी जोडले. विठ्ठल बाप माई चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणी आता नाही दुसरी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणून आपल्याला देव माझा वाटावा. खरं सांगू का, 4 गोष्टी माझ्या वाटाव्यात. 4 गोष्टी माझ्या वाटाव्यात. ज्या माझ्या वाटतात ते वाटू द्या, पण या 4 गोष्टी माझ्या वाटल्या ना त्या माझ्या ह्याच्यातच येतात. आपल्याला कोण माझं वाटतंय? घर माझं वाटतंय, सगळे घरातले माझे वाटतात, पुन्हा ते सगळे माझे वाटतात. ही इतकंच आपलं माझं, एवढंच माझं, एवढंच माझं, इतकंच माझं वाटतं ना. हे वाटू द्या, त्याच्यात काही बाधा येणार नाही. पण हे माझं वाटत असताना अगोदर देव माझा वाटू द्या. हे माझं वाटत असताना धर्म माझा वाटू द्या. हे माझं वाटत असताना संत माझे वाटू द्या. आणि हे माझं वाटत असताना हा देश माझा वाटू द्या. विठाला विठाला इतकं जरी वाटलं ना आपलं जीवन सुखी झालं महाराज. इतकं जरी वाटलं ना आपलं जीवन सुखी झालं. देव माझा वाटला, आपलं जीवन सुखी झालं. धर्म माझा वाटला, आपलं जीवन सुखी झालं. संत माझे वाटले, आपलं जीवन सुखी झालं. आणि देश माझा वाटला, कधी दुसऱ्याचा द्वेष करणार नाही. का तर माझाच आहे ते. देश माझा वाटला ना, देश माझा वाटला ना तर मग द्वेष करणारच नाही, मत्सर करणारच नाही, रागपणाचा येणारच नाही. म्हणून त्याच्यासारखा आनंदी तोच राहणार. इतकं झालं तरी आपलं खूप काम झालं. विठाला साधू संतांनी भगवंताशी नातं जोडलं. भगवान परमात्मा आपला वाटला. तुम्हा आम्हाला वाटतो का? वाटला नसला तर वाटू द्या. धर्म माझा वाटू द्या. देव माझा वाटला, जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. धर्म माझा वाटला, जीवनामध्ये आचार निर्माण होईल. आचार निर्माण होईल. संत माझे वाटले, विवेक निर्माण होईल. आणि देश माझा वाटला, प्रेम निर्माण होईल. विठाला विठाला शिकवण आमच्या साधू संतांनी दिली. काय मागितलं ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये? आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तो सावे, तो सोनी मध्ये द्यावे पसाई दान. हे खळबी असू द्या, जे खळांची व्यंकटी सांडू हे असत कर्मी रतिवाडो भूता परस्परे पुढो मैत्र जीवांचे. त्याचाच अनुवाद तुकोबरायाने केलाय बरं का. तुम्हाला जीवनामध्ये श्रेष्ठ जीवन जगायचं ना, इतुले करी भलत्या भरी परद्रव्य परणारी सांडूने अभिलासांतरी वरते येवारी सुखरूप. न करी दंबाचा साया शांतीराय जिवे बस, जिवेशी सुगंध रस न करी आळस राम राम. मग देश माझा वाटू द्या. खरंच वाटला पाहिजे हो महाराज. आमच्या जीवनामध्ये का अशा प्रकारची ही अस्थिरता येते ह्याचे कारण हेच येते. देव माझा वाटत नाही, धर्म माझा वाटत नाही, संत माझे वाटत नाहीत आणि देश माझा वाटत नाही. हे वाटले ना आपलं जीवन आनंदी झालं.
पहा आपण कधीतरी विचार करून आपण इथं सुखाने आनंदाने राहतो. आता 1 महिना झालं युद्ध चालू आहे. चालू आहे का नाही? त्या युद्धामध्ये किती घात होत आहे, त्यांचा घात होत आहे. इकडं आपल्याला झळाया पोचत आहेत का नाही? म्हणून आपल्या देशाच्या सीमेवर आपले जवान कितीतरी वज घेऊन पाठीवर उभे आहेत आणि मोठी असणारी बंदूक घेऊन सज्ज आहेत. हातात मृत्यू घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी उभे आहेत, आनंदी आहेत. का? माझ्या देशातला बांधव आज समाधानाने जगू शकतो याच्या करता ते आनंदाने मृत्यू घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत. मग आपल्याला का वाटू नये त्यांच्याबद्दल माझे आहेत म्हणून? आपल्याला का वाटू नये शेतकरी कष्ट करणारा माझा आहे म्हणून? का आपल्याला वाटू नये मजूर माझा आहे म्हणून? विठाला विठाला हा देश माझा, हा देश माझा ऐसा मनी भाव असू द्या रे. हा देश माझा उंच हिमालय माझा, गंगा यमुना धरती शेती बाग बगीचा माझा. हा देश माझा याचे जराशे भान असू द्या रे. हा देश माझा माय बाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडुनी पदांबुजे. विठाला असा जो भगवान परमात्मा आहे तो कृपाळू घन आहे. वेळ संपल्यामुळे थोडक्यात सांगतो. ज्या भगवान परमात्म्याने समान चरण ठेवलेले आहेत, अनेक अवतारामध्ये भगवान परमात्म्याचे चरण समान नव्हते. इथं भगवान परमात्म्याचे चरण समान आहेत. इथं भगवान परमात्म्याची दृष्टी समान आहे. सांगू का? हे विशिष्ट गुण आहेत. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी विशिष्ट गुण आहेत. आपले जे 6 गुण पाहिले ना, हे 6 गुण रामावतारामध्ये होते, हे 6 गुण कृष्ण अवतारामध्ये होते. इथला विशिष्ट जो गुण आहे ना, ज्याचे समदृष्टी आहे आणि ज्याचे समचरण आहेत. बाकीच्या अवतारामध्ये भगवान परमात्मा होता भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. तेथे आईशी विषम आहे पण ते तुझ माझी न समाई. हे विशेष आहे. म्हणून भगवान परमात्मा गुणवंत झाला. गुणाला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो. म्हणून असा जो भगवान परमात्मा आहे, विटे समजोडुनी पदांबुजे ठोबार कुमारी. असा जो भगवान परमात्मा आहे त्याची भक्ती करून पहा आणि ती भक्ती सोपी आहे. भगवान परमात्म्याला माझं म्हणा, तो आपल्याला माझा केल्याशिवाय राहणार नाही याकरता. म्हणून भगवान परमात्म्याची अशा प्रकारची सोपी साधना. देव माझा वाटावा, मी त्याचा वाटावा. मग असं जर का केलं तर आपली भक्ती सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात, भक्तांना हा करुणाघन भगवान परमात्मा असल्यामुळे कृपाळू येऊ आपली वाटच पाहते. वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. कृपाळू घन भगवान परमात्मा आपली वाट पाहतो. कधी एकदा येतो आणि मग भगवान परमात्मा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. त्याची भक्ती तुम्ही करायला लागलात ना, तर मग भगवान परमात्मा आपल्याला सांभाळल्याशिवाय राहत नाही. नाहीतरी आज तरी कोण सांभाळते हो आपल्याला? कोण सांभाळतो? तोच सांभाळतो का नाही? विश्वास टाका त्याच्यावर, सांभाळल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवान परमात्मा काही कमी पडू देत नाही. जिथं कमी असतो तिथं भगवान परमात्मा त्याला देतो, जिथं अधिक असतं तिथं कमी करतो. असं ज्याचं अशा प्रकारचं जो आहे तो भक्ताला मागं पुढं उभा राहून सांभाळतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत,
आलिया आगाध निवारया. म्हणून सांभाळीत असताना कधी उणीव पडू देत नाही. हेच महाराज तिसऱ्या चरणातून सांगतात. सांभाळे साये ओनी जिताऊनी वा. 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 अधिकार गौरव राखे. अधिकार गौरव राखे कैसा. अधिकार गौरव राखे कैसा. अधिकार गौरव राखे कैसा. माय बाप माझा सागरदानी. माय बाप माझा उभा कृपादानी. माय बाप माझा उभा कृपादानी. माय बाप माझा उभा कृपादानी. अधिकार गौरव राखे कैसा. अधिकार गौरव राखे कैसा. अधिकार गौरव राखे कैसा. माय बाप माझा उभा कृपादानी. माय बाप माझा उभा कृपादानी. माय बाप माझा उभा कृपादानी. माझा उभा कृपादानी. सांभाळिता येऊन दिता उणीव. अधिकार गौरव राखे तैसा. सांभाळ करीत असताना भगवान परमात्मा त्याच्या ठिकाणी उणेपणा येऊ देत नाही. भक्ताला सांभाळायचंय ना, मग उणेपणा कधीच आणत नाही, कधीच आणत नाही. उणीव हा शब्द जगद्गुरु तुकोबराने का वापरला, याच कारण ते रूप जरी धारण करीत नसला तरी भक्ताने अशा प्रकारचं संकट पडलं आणि भगवंताचं निस्तं चिंतन केलं की त्या ठिकाणी कोणत्या रूपाने येतो आणि भगवान परमात्मा त्याचं काम करतो महाराज. मग याला म्हणतात उणीव. उणीव पडू देत नाही भगवान परमात्मा, उणीव पडू देत नाही. रूप वेगळं असेल, कोणत्या ना कोणत्या रूपाने आला असेल, पण काम मात्र केल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला आम्ही आता परिक्रमा करीत असताना नर्मदा माता माग पुढे सांभाळ करत होती. हे जीवनातला आमचा अनुभव आहे. अनुभव घेतलेला तुमच्या पुढे ठेवतो, उगीच बोलत नाही. नुसतं मनामध्ये वाटलं की आता पाणी प्यावं, कोणीतरी यावं पाणी द्यावं. कोणी नसन ते मैयाच आहे. कुठं रस्ता चुकला असताना कुठं कोणी दिसू नये, परंतु आवाज येतो, उधर से मत जाओ इधर से जाओ बापू. हे कोणी नसून मैयाच आहे. म्हणून ऊन पडू देत नाही, सांभाळ करीत असताना सांभाळ करतो. आता आपल्याला पाहण्याकरता पुष्कळ अशा प्रकारचे पुराणातले उदाहरण पाहता येतील. भक्त प्रल्हादाला नाना प्रकारच्या यातना करण्याकरता आपल्या पितानीच अशा प्रकारचे म्हणजे हिरण्यकश्यपूनच अशा प्रकारचे नाना यातना केल्या, परंतु भगवान परमात्म्याने त्या यातनातलं एक सुद्धा त्याच्या अंगाला त्रास होऊ दिला नाही महाराज. अग्नीमध्ये टाकला, कडेहून कडेलोट केले, तलवारीचे वार केले, नाना प्रकारनं मारण्याचा प्रयत्न केला. हालहाल सापाच्या अशा प्रकारच्या विखारी सापाच्या अशा प्रकारच्या खोलीमध्ये बांधलं, परंतु काही झालं नाही. शेवटी अंधाऱ्या कोठडीमध्ये टाकलं आणि आपल्या पत्नीला म्हणजे कयादू मातेला सांगितलं
हे विष घेऊन जा प्रल्हादाला, विषाचे पदार्थ बनवान ते खाऊ घाला. कयादू माता विषाचे पदार्थ बनवते, त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये जाते. अंधाऱ्या कोठडीमध्ये भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करतो आणि भगवंताचं नामचिंतन करीत असल्यामुळे ती अंधारी कोठडी असणारी प्रकाशमय होते. भक्ताचा प्रकाश पडतो. आई येते, कयादू माती येते, धाय मोकलून रडते, प्रल्हादा अरे जगतामध्ये आई आहे, पण आई करत असते ती लेकराला जे जे अशा प्रकारचं भातुकलं गोड लागेल असं करीत असते. मी तुला पदार्थ केलेले आहेत रे, पण त्यात पदार्थामध्ये हाल विष आहे. म्हणून धाय मोकलून रडू लागली, डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. प्रल्हाद म्हणतो, आई रडू नको. का रडू नको? अरे आई रडण्याचं कारण नाही, माझा भगवान परमात्मा आहे ना, माझा भगवान परमात्मा आहे ना, याच्यात असू दे विष, परंतु ते विष मला काही करणार नाही, कारण भगवान परमात्म्याचा अजरामर नाम माझ्या ठिकाणी आहे. विष नव्हे मारक, एक हरिनाम तारक. म्हणून भगवान परमात्मा सांभाळीत असताना उन्हे पडू देत नाही. द्रौपदीने धावा केला, वस्त्र हरण करीत असताना भगवान परमात्मा येऊन त्या ठिकाणी वस्त्र अशा प्रकारचं पूर्वीनं किंवा भगवान परमात्म्याने दुःशासनाला बाजूला काढणं इतकं करेपर्यंत निर्वस्त्र अशा प्रकारची द्रौपदी माता झाली असती. म्हणून भगवान परमात्मा तसा आकाराने आला नाही, तर वस्त्रच बनला. विठाला कौरवी पांचाळी सभे माझी आणली, आणि वस्त्रे हरण वस्त्र कैशी झाली मावली. म्हणून भक्ताला सांभाळीत करीत असताना भगवान परमात्मा उणीव पडू देत नाही. आणि दुसरी गोष्ट, अधिकार गौरव राखे तैसा, ज्याचा जसा अधिकार असेल त्या अधिकाराप्रमाणे भगवान परमात्मा त्याला ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे. कृपाळी अधिकार गौरव राखे तैसा, माई बाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडुनी पदांबुजी. मग तुकोबर असा तुमचा जो भगवान परमात्मा आहे तो कुठं आहे असं विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबरा शेवटच्या चरणात सांगतात, तुका मन सर्व अंतर्माय आहे, 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 तुका मन सर्व अंतर्माय आहे. आयात सराये कवलोनी, आयात सराये कवलोनी, माय बाप माझा उभा कृपादानी, माय बाप माझा उभा कृपादानी. अवधरायात सराये कवलोनी, जयात सराये कवलोनी, माय बाप माझा उभा कृपादानी, माय बाप माझा उभा कृपादानी. एक समजोडोनी पदांबुजे, विवेक गीत दोडोनी समतोडोनी पदांबुजे, विवेक समतोडोनी पदांबुजे, विवेक समतोडोनी
तुकोबा राय म्हणली कुठं नाही ऐसे असं सांगा, सर्व ठिकाणी तो भगवान परमात्मा नटलेला आहे, सगळ्या ठिकाणी. म्हणून तर तुकोबा राय म्हणतात विठ्ठल विस्तारला जणी सप्तही पातळी भोवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. सावता बाबाला विचारलं, या मळ्यातच बसतात आणि विठ्ठल विठ्ठल म्हणतात, कुठे विठ्ठल? कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, सगळीकडे तो भरलेला आहे. ओतप्रोत विठ्ठल जळी सडी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची 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 विठ्ठलची. धन्यवादी अवघा देव, धन्यवादी अवघा देव, म्हणे अवघा देव वासने तापसा ठाव, मग ओळंगतो वासुदेवायसा म्हणे असुदेवा भावगा. विठ्ठल सगळीकडे, तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, सगळीकडे. तिथं आहे, इथं आहे, इथं आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, सगळीकडे आहे, सगळीकडे आहे, सगळीकडे आहे, सगळीकडे आहे. आणि आपल्याला जसा पाहिजे तसा सुद्धा आहे. जया तैसा राही कवळोनी, ज्यांनी जशी इच्छा करावा त्याच्यासाठी तो भगवान परमात्मा तशी रूप धारण करतो. भक्तासाठी ज्यांनी जशी इच्छा करावा तसा तो भगवान परमात्मा होतो, आणि त्याला तसं रूप धारण करून तो भगवान परमात्मा त्याला आवडून धरतो. जया तैसा राही गवळोनी माय बाप माझा, कृपादानी विटे समजोडुनी पदांबुजे ज्ञानेश्वर चालते चालते. हरी तुकाराम 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 तुकाराम
साधे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. आज या आपल्या सुकळी गावामधील उत्सवातील 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यावर अत्यंत प्रेम असणारी ही सर्व आपण भाविक भक्त स्नेहांकित आणि असे सर्व प्रेम करणारी मंत म्हणून ही सेवा माझ्याकडे अशा प्रकारचं दरवर्षाप्रमाणे याही आली. आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपण घर बांधू शकतो पण घर कधी पूर्ण होत नसतं. होतं पूर्ण नाही. पहिला मजला झाला की त्याची वर दुसऱ्या मजल्याची चाल काढून ठेवलेलीच असते. दुसरा मजला झाला की तिसऱ्या मजल्याची चाल काढून ठेवलेलीच असते. पण ते कधी संपत नाही, पूर्ण कधी होत नाही. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मंदिर पूर्ण केलं, मंदिर पूर्ण केलं, हे करावं तेवढं कौतुक थोडं आहे. म्हणून भगवान परमात्मा अशी आपल्यावर कृपा करो आणि असा हा उत्सव अधिकाधिक गोड होवो आणि भगवंत आपल्याकडून सेवा करून घेवो. या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व गुरुजन मंडळी, आपण माता भगिनी आणि आपण सर्वांच्या उपस्थितीत भगवंताच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो. जे काही चुकीचा भाग अशा प्रकारचा माझ्याकडून एखादा शब्द गेला असेल किंवा चुकीचा आशय वाटला असेल तर आपलं मोठं अंतकरण करा आणि क्षमा करा. जे योग्य आहे ते ज्ञानोबरायचं आहे, तुकोबरायचं आहे, संत महात्म्यांचं आहे ते तुमच्या आमच्या जीवनामध्ये उतरावं आणि आपलं जीवन फलद्रूप व्हावं एवढंच भगवंताकडे मागणी मागतो. शिवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पावलो प्रसाद इच्छा केली तैशी झाली या चित्ताशी समाधान. माये बाप माझा उभा कृपादानी विटे सम जोडुनी पदंबुज. संभाळीशी येऊ निदिता उनिव अधिकार गौरव राखे तैसा. तुका मने सर्व अंतर्बाह्य आहे जया तैसे राहे कळुनी. संत तुकाराम महाराजांचा अभंग आज कीर्तन सेवेसाठी निवडला होता. आजची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण भगवान बाबा महाराज पातुळकर यांची या ठिकाणी संपन्न झाले. त्यांच्या या प्रभावी वाणीने अतिशय भावपूर्ण वातावरण संपन्न झालं. नुकतीच त्यांनी तब्बल 91 दिवसाची पवित्र नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले करून या ठिकाणी त्यांचं कीर्तन संपन्न झालेलं आहे. आजचे अन्नदाते सकाळचा नाश्ता अमोल परमेश्वर झोडगे, दुपारची महापंगत प्रभाकर पंडितराव झोडगे, सायंकाळची पंगत अंकुश माणिक काळे. त्यानंतर उद्याचं कीर्तन होणार आहे हरिभक्त पारायण बाळू महाराज यांच्या सुमधुर वाणीतून उद्या भाविक भक्तांना कीर्तनाचा लाभ मिळणार आहे. उद्याचे अन्नदाते सकाळचा नाश्ता सुमंत वैजनाथ माने, दुपारची महापंगत बालासाहेब व्यंकटराव झोडगे, सायंकाळची महापंगत उत्तरेश्वर विश्वनाथ झोडगे. धन्यवाद. चहा घेऊन जा. चहा झालेला आहे.